हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 6. ध्यानयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ षष्ठोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 6. श्लोक क्रमांक 37. अर्जुन उवाच. अयति श्रद्धया उपेतः योगाच्चलितमानसः अप्राप्य योगसंसिद्धिं कामगतिं कृष्ण गच्छति. श्लोक क्रमांक 38. कच्चित् न उभयविभ्रष्टः छिन्नाभ्रम इव नश्यति अप्रतिष्ठः महाबाहो विमूढा ब्रह्मणः पथि. अर्जुन म्हणाला, कृष्णा, ज्या साधकाची योगावर पूर्ण श्रद्धा आहे परंतु त्याला प्रयत्न करूनही कदाचित प्रयत्न अपुरे झाल्यामुळे त्यात यश आलं नाही, तर अशा साधकाची योग असाध्य झाल्यामुळे काय अवस्था होते, तो कोणत्या गतीला जातो. साधकाचे दोन्ही बाजूचे मार्ग बंद झाले आहेत. तो आधारहीन असलेल्या ढगाप्रमाणे छिन्न विच्छिन्न होऊन नष्ट तर होत नाही ना. महाबाहो, नाहीतर धड संसाराचा मार्गही नाही आणि परमार्थाचाही नाही अशी अवस्था होईल. अर्जुनाने भगवंत श्रींना अगदी मूलभूत शंका विचारली आहे. योग मार्गावर पाऊल टाकल्यावर साधारणपणे बहुतेक सर्व साधकांना ही शंका येते. त्यातील बरेच साधक ही शंका विचारतातही. या मार्गावर आम्ही पाऊल ठेवले आहे, परंतु त्यामुळे संपूर्ण विरक्ती तर येणार नाही ना. समजा आम्ही यात अयशस्वी झालो तर आमचे काय होईल. ध्यान लागल्यावर देहादी इंद्रियांचे भान हरपते, म्हणजे आम्ही अर्धवट मृत्यू अनुभवतो की काय. ध्यान लागल्यावर देहभान उरले नाही तर आम्ही परत सचेतन नक्की होऊ ना, की त्याच अचेतन अवस्थेत आमच्या जीवाचे काही बरे वाईट होईल. अशा शंका या येत असतातच आणि ते स्वाभाविकही आहे. फार म्हणजे फारच थोडे असे असतात की जे सर्वसंग परित्याग करूनच या मार्गावर आलेले असतात. त्यातील बहुतेक संसाराच्या दिशेने जायचंच नाही अशा ठाम मताचे झालेले असतात. काहींचा संसार काही दुर्घटनेने बंद झालेला असतो. काहींना सर्व काही करून विरक्ती आलेली असते. अशांची गोष्ट जरा निराळी असते. अध्यात्मात पूर्ण झोकून द्यायची त्यांची मानसिक तयारी झालेली असते. परंतु बहुतेक साधक हे संसारी असतात. तसेच संसार करू नये हे अध्यात्माला मान्यही नाही. आपले बहुतेक सर्व ऋषी संसारी होते. शेतीवाडी, बायको मुले असा त्यांचा छान भरलेला संसारवेल होता. संसार करून अध्यात्म साध्य करता येते. अध्यात्म संसार करूनच करावेही. अध्यात्माची तशीच इच्छा आहे. सृष्टीनियम चालू राहावा अशीच अध्यात्माची अपेक्षा आहे. अंतरात्मा देह धारण करून सृष्टीलीला उपभोगण्यासाठीच देहात वास्तव्य करत असतो. त्याला वश करायला देहधर्म चालू ठेवणे हे अपरिहार्य आहे. त्यामुळे संसार सांभाळून अध्यात्माच्या मार्गावर पाऊल ठेवणाऱ्यांना नेहमीच शंकेने ग्रासलेले असते. संसारी साधकांना स्वाभाविकच आपल्या संसाराची जबाबदारी असते. ती त्यांनी पार पाडूनच अध्यात्म साध्य करावे अशीच अध्यात्माची अपेक्षा इच्छा असते. त्यामुळे या मार्गावर आलेल्या संसारी साधकाला असे स्वाभाविकपणे वाटते की जर मी ध्यान समाधी वगैरे लावू लागलो आणि संसारातून विरक्त झालो तर माझ्या संसाराच्या जबाबदारीचे काय होईल. माझ्या बायको मुलांनी माझ्याशिवाय माझ्या मागे जगावे कसे. तसेच त्यांचा विचार न करता अध्यात्म मार्गाला लागणे हे योग्य आहे का. संसारी साधकाला आवश्यक ते भौतिक सौख्य पाहिजे असते. या सृष्टीलीलेचा आनंद घ्यायला त्याला आवडत असते. संसार करून त्याला अध्यात्म साध्य करायची इच्छा असते. ऋषीमुनींचे उदाहरण समोर असते. त्याला तसेच व्हायला पाहिजे असते. तेव्हा त्याला इतकी विरक्ती नको असते की संसार तुटेल आणि अध्यात्म साध्य होईल. अशा या शंका यायला अजून एक गोष्ट असते, ती म्हणजे यश अपयशाची. प्रयत्न करणे माणसाच्या हातात आहे, परंतु याचा अर्थ प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाला यश येईलच याचा काहीही भरोसा देता येत नाही. कितीही श्रद्धेने प्रामाणिकपणे प्रयत्न केले तरीही यश येण्याची खात्री नसते. अशावेळी साधक थोडाफार संसारापासून दूर झालेला असतो. त्याने एक किनारा सोडलेला असतो. दुसऱ्या किनाऱ्यावर न पोचल्यास परत पहिल्या किनाऱ्यावर सुरक्षित येईन की नाही
अशी शंका त्याला येते. नाहीतर न घर का न घाट का अशी अवस्था व्हायची. साधकाच्या अगदी स्वाभाविकपणे असे मनात येते की आत्ता निदान संसारात एका किनाऱ्यावर तरी आहे, घरात पाय ठेवून आहे, भौतिक गोष्टी तरी उपभोगत आहे, निदान एकाचा तरी उपभोग घेत आहे. दुसरा किनारा पाहिलाय कुणी? हातचं सोडून पळत्याच्या पाठीमागे जायचं तेव्हा या सर्वाचा विचार साधकाच्या मनात शंकांचे पेव फोडतो. या शंकांचे निरसन तो आपल्या गुरूकडून करून घेण्याचा प्रयत्न करतो. शंका निरसन झाले तर तो खुल्या मनाने नैसर्गिकरित्या योग साधना करू शकतो. माणसाचा जात्या स्वभावच व्यावहारिक असतो. एक गोष्ट सोडताना त्याला दुसऱ्या गोष्टीची खात्री शाश्वती पाहिजे असते. सरळ सरळ सौदा असतो. त्यातच सुरक्षितता हा सर्वात मोठा प्रश्न असतो. त्यामुळे तो सहजासहजी उडी टाकायला तयार नसतो. जो उडी टाकतो तो शंका घेणे शक्यच नसते. उडी घेणाऱ्याला योग मार्गही अवलंबावा लागत नाही. उडी घेण्यासाठी एक वेगळे धाडस असावे लागते. सर्वसाधारण साधकाजवळ असे धाडस नसते. तो सर्व सांभाळून सर्व साध्य करण्याच्या प्रयत्नात असतो. तेव्हा त्याला शंका येणारच. अर्जुनाने येथे दिलेली ढगांची उपमा वरील विवेचनाला चपखल बसणारी आहे. पाणी जलाशयात थंडपणे, शांतपणे ऊर्ध्वगामी होऊन वरची दिशा पाहत परमात्म्याची आराधना करत परमात्म्याच्या ओढीने त्याच्याकडे ध्यान लावून पडून असते. अध्यात्म योग साधना चालू असते. सूर्यकिरणे येतात, ऊब देतात, उष्णता देतात, ऊर्जा मिळते. हळूहळू देहभान विसरायला होते. पाण्याचे वाफेत शुद्ध देहात रूपांतर होते. वरची परमात्म्याची यात्रा सुरू होते. जलाशयाऐवजी ढगात रूपांतर होते. परमात्म्याची ओढ वाढत जाते. अचानक सोसाट्याचा वारा वाहू लागतो. ऊर्जा, उष्णता, ऊब कमी होत जाते. थंडी जाणवू लागते. एकमेकांवर आपटायला होते. परंतु आक्रोश कोणीच ऐकत नाही. ध्यानसाधना कमी पडते. अध्यात्माचे प्रयत्न अपुरे होतात. हा हा म्हणता वाफेचे परत पाण्यात रूपांतर होते. अधःपतन सुरू होते. साधकाला शंका येते की माझे असे तर होणार नाही ना? हरिओम.